ही जी गेलेली आहेत ना गेलेली आणि खास करून नंबर 2 वाली यांचं लाईव्ह दर्शन व्हायला पाहिजे। अलीकडे त्यांना थोडा वेळ करता लाईव्ह दिसाव काय चालू आहे किसकी माने चला की वो कोई गलत काम करे, पण तसं झालं तर पेपर फुटल्यासारखं होईल। मग परीक्षेला काय अर्थ आहे? जीवन तो एग्जाम, हे जीवन परीक्षा आहे, दुनिया एग्जाम हॉल आहे। पेपर फोडायचा नाही, पण काय अंतिम परिणाम काय आहे, मृत्यू पलीकडे काय हे सांगण्याकरता पैगंबर आले। एक नाही, दोन नाही, हजारो आदमपासून साऱ्या देशात आले, साऱ्या मानवी समाजात आले, साऱ्या भाषांमध्ये आले, संत आले, संतांनी सावधान केलं। तुम्हाला संदर्भ फक्त शॉर्ट मध्ये देतो। पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब म्हणाले ये दुनिया ये आखिरत की खेती है, दुनिया आखिरत की खेती। अर्थ हा का मृत्यूच्या अलीकडचं जीवन आहे ना ते शेती आहे, मृत्यू पलीकडच्या जीवनाची। इथं तुला स्वातंत्र्य आहे पेरण्याचं, मेहनतीचं, मशागतीचं। पेर वाटेल तसं पेर, वाटेल तशी मेहनत, वाटेल तशी मशागत कर। लाव मणिपूर मध्ये कारण दिंडकाल बीड मध्ये कर नंगानाथ लघवी कर त्या बिचाऱ्या यांना शॉक मध्ये असलेल्या पेशंटच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्य पेरायचं। याद राख जैसा बोएगा वैसा, इथं जे पेरशील ते पलीकडे उगवेल। पलीकडे खळ आहे आणि इथं पेरणी आहे। पेरणीचा खळ्याचा काय संबंध असतो माहिती का? खळ जो बोते है ना फिर खले पर वही पीक आता है, हे तर पैगंबरांचं म्हणणं आहे। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानतात त्या कबीरांचं म्हणणं आहे। कबीरांविषयी तुकोबांचं म्हणणं आहे का बंगात आहे ना कबीरा मोमीन, कबीर मुस्लिम सूफी होते, पण कबीरांचं म्हणणं आहे बीज बोए बबूल के आम कहां से पाए। खरं का खोटं? हे वैज्ञानिक आहे का अवैज्ञानिक आहे? वैज्ञानिक आहे। बी बाबळीचं पेरलं, हापूस आंबे लागतील का? एखादा नाही लागणार ना, काही नाही लागणार ना। अरे बीज बोए बबूल के आम कहां से पाए। आणि जगद्गुरु तुकोबांचं म्हणणं आहे पेरी कडू जिरे मागे अमृत फळे। तुकोबांच्या अभंगात आहे पेरणी कडू जिऱ्याची आणि मागणी अमृत फळांची। पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अळके वृक्षा केळी कैसे येते। रुईच्या झाडाला केळी तुझ्या बापाने पाहिल्यात का? कधी होतं का असं? आता फक्त एवढं समजावं की ही पेरणी म्हणजे काय आहे, कडूजिऱ्याची पेर म्हणजे काय आहे, बाबळीच्या बियांची पेर म्हणजे काय आहे। मला वाटतं हे काय फार समजावून सांगायची गरज नाही। ही नग्न धिंड आहे ना जी मणिपूर मध्ये काढली आणि पेरणी जर अशी असेल तर मग पीक। हे बीड मधली घटना आहे ती आहे बाबळीच्या बियांची पेर। हे जे आपण अन्याय अत्याचार करतोय ना, ही जी बेईमानी करतो, हे जे माय बापांना वृद्धाश्रमात पाठवतो, ही जी समाजात आग लावायचं काम चालू आहे आज, ही कडूजिऱ्यांची पेर आहे। आणि पेरणी जर अशी असेल ना तर मूर्खांनो त्याचा परिणाम सुद्धा तसाच असणार। तुकोबांचं म्हणणं आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कारण व्यवहारी संसारात नेल ओढोनी ठाऊके नसता, नरा हे दुष्टिता हरिविन कठीण हे दुःख यम जाचती, कोण सोडविल ते ठाई। आणि शेवट काय सुंदर आहे, तुका म्हणे किती करीसी दंडाई, होईल भंडारी पुढे थोर। अरे नालायका किती अन्याय, किती अत्याचार करशील रे, किती नंगानाच करशील रे। एकदा तरी असा आडवा पडशील ना, 4 माणसं घेऊन निघतील ना। अरे पुढं होईल भंडारी पुढे थोर, आईचं दूध आठवेल आईचं दूध। तुकोबांचं म्हणणं आहे। पैगंबर साहब म्हणाले जनाजा जब निकलता है जिस किसी का